नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज 16 एप्रिल 2024 आज एमएससी सीटचा एक सेकंड अटेम्प्ट असणार आहे. सेकंड म्हणजे एक अटेम्प्ट असणार आहे आणि सेकंड शिफ्टला आपण आज आलेलो आहोत. तर थोड्या वेळात आपण कॉलेजच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया की मुलांचा काय रिव्ह्यू आहे, काय त्यांचं म्हणणं आहे. ऑल्सो आपण काल पण ज्या एका शिफ्टचा रिव्ह्यू घेतला होता त्याचा आपण एक पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकली होती. त्या पीडीएफ मध्ये सगळे काही क्वेश्चन्स होते जे काही मुलांनी आम्हाला सांगितले की हे क्वेश्चन्स आले, हे टॉपिक्स आले. त्याची पीडीएफ लिंक तुम्ही बघू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप लिंक आहे, जॉईन करू शकता. ऑल्सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक अँड स्टे ट्यून्ड. बघूया आता मुलं काय म्हणतात ते. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता सगळ्या विद्यार्थ्यांसोबत बोललोय, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि सगळ्यांचे आपण रिव्ह्यू वगैरे घेतले होते की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सची डिफिकल्टी कशी होती या शिफ्टची. पण दुर्दैवाने आपण अशा कॉलेजमध्ये गेलो होतो जिथे आपल्याला शूट करणं परवानगी नव्हती, म्हणजे कॅमेरा घेऊन जाणं किंवा रेकॉर्ड करणं अलाउड नव्हतं. पण तरी आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली, त्यांचे ओपिनियन जाणून घेतले आणि बरेच क्वेश्चन्सही त्यांनी सांगितले की हे सर, हे क्वेश्चन्स ॲज इट इज आले होते, ही डिफिकल्टी ॲज इट इज आली होती. आम्ही त्याचीही परत एकदा कालसारखीच आज पण एक पीडीएफ वगैरे बनवू आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकणार आहोत. सो मिस करू नका. नक्की पीडीएफ पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा अँड स्टे ट्यून्ड. ऑल्सो regarding today's update, physics, chemistry and mathematics. Mathematics as usual कॅल्क्युलस कॉम्प्लेक्स होता, डिफरन्शियल इक्वेशन्स, इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन या सगळ्या क्वेश्चन्सला ऑलरेडी कॉम्प्लेक्स होते. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी आमचे बाकीचे रिव्ह्यू व्हिडिओज बघितले होते आणि त्यांना एक आयडिया होती की या वर्षी सगळ्या एमएससी सीटच्या शिफ्टचे कॅल्क्युलस ही थोडेसे कॉम्प्लेक्स येणार आहे. सो मुलं आता ट्राय करत होते की जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करतील. त्यामुळे आज ज्यांनी सॉल्व्ह केला होता त्यांना इझी गेला, नॉट टू इझी पण सॉल्वेबल होते. पण ज्यांना काहीच आयडिया नव्हती, ज्यांनी फॉलोअप घेतला नाही, ज्यांनी नोट्स घेतले नाही, त्यांना टफ गेला मॅथमॅटिक्स. सो दिस वॉज अबाउट मॅथमॅटिक्स. केमिस्ट्री ॲज युजल डायरेक्ट अटेम्प्टेबल क्वेश्चन्स होते आणि क्रिएट अ प्रोडक्ट ए फ्रॉम प्रोडक्ट बी कसं जाल तुम्ही, हाऊ द रिएक्शन विल बी देअर अँड न्यू रिएक्शन्स. बेसिक लेवल केमिस्ट्री, नथिंग मच, ऑल टेक्स्चुअल, ऑल कन्सेप्च्युअल, डायरेक्ट आन्सर्स, डायरेक्ट अटेम्प्टेबल क्वेश्चन्स होते. सो ओव्हरऑल केमिस्ट्री इझी होती. मॅथ्स मॉडरेट टू टफ होता आणि फिजिक्स ॲज युजल मॉडरेट होता, कारण न्यूमेरिकल्स आणि थिअरी बेस्ड क्वेश्चन्स बॅलन्स्ड होते. न्यूमेरिकल्सला डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड कमी आले, पण पीवायक्यूज मध्ये तुम्ही बघू शकता की 2-3 कन्सेप्ट मिक्स करून एखादा तुम्हाला आन्सर काढायचा आहे, 2-3 फॉर्म्युलाज यूज करायचे किंवा 2-3 मिक्स्ड कन्सेप्ट आहे, असे हेवी न्यूमेरिकल्स तुम्हाला बघायला मिळाले या शिफ्टमध्ये. सो या स्टे ट्यून्ड आणि अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू.